आज गिरडाणे में 53 विज्ञान प्रदर्शन का आयोजन किया गया, जो मराठा विद्या प्रसार समाज के KBH स्कूल में प्रदर्शित किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति श्री बाला साहेब क्षीर सागर, सभापति मराठा विद्या प्रसारक समाज अध्यक्ष दिलीप रावजी थेटे, व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री रमेश आबा पिंगले, संचालक श्रीमती मंदाकिनी देवकर, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिति नाशिक भाऊ साहेब जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप रावजी पवार, मोहन रणदिवे साहेब, संजय सोनवड़े, श्री राम पाटिल, मुख्य अध्यापिका अनीता मैडम खताल सर, निकम मंडल मैडम पुंडलिक, नाना थेटे, राजाराम थेटे, रविंद्र थेटे, वामन राव खोदकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी थेटे, रविंद्र गायकर आदि उपस्थित थे। विज्ञान प्रदर्शन में बच्चों ने अपने स्किल का प्रदर्शन किया, जो वंदे भारत के साथ बातचीत में इस प्रदर्शन में किसने क्या बनाया, कैसे बनाया गया, इससे मानव जाति के लिए क्या फायदे हो सकते हैं, इसका फायदा बताया। वंदे भारत नासिक से विजय सोनवड़े की रिपोर्ट। श्रीयुत नामदेव गायकर यांचा सत्कार संपन्न होत आहे। विद्यालयाच्या गेल्या 15 दिवसांपासून अतिशय परिश्रम घेतलेले आहेत। उपमुख्य कॉलेज गिरणारे येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मुख्याध्यापिका या नात्याने हार्दिक स्वागत करते। विज्ञान प्रदर्शन ते थोडं सांगणं गरजेचं वाटतं, कारण विषय विज्ञान याच्या संदर्भात आहे। विज्ञानाची प्रगती झाली ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट आठवते, म्हणजे बुद्धिबळ। बुद्धिबळामध्ये 2 जण खेळत असतात, बाकीचे गंमत पाहत असतात। आता झालं काय माहिती का, बुद्धिबळ म्हणजे काय की प्रत्यक्ष भाग घेणारे, विज्ञानाचे शोध लावणारे लोक, हे झाले प्रत्यक्ष खेळणारे। आपण सर्व मंडळी साधारणतः गंमत पाहणारे, की आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स मिळत असतात। याच्यात किती जणांनी भाग घेतला हे यावर महत्त्वाचा विषय होतो। कारण काय झालं की विज्ञानाची प्रगती आता इतकी भयानक वाढलेली आहे। आता डॉक्टर हा शब्द जरी बघितला, वेदना रहित म्हणजे वेदनाच व्हायला नको असं शस्त्रक्रिया करेल तो डॉक्टर आता पूजला जातोय, त्याला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता आपला भारत देश हा किती सक्षम आहे सगळ्यांना माहिती आहे। मी सगळ्यांचं नाव घेत नाही। तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आपण आपल्या या गिरणारे आदिवासी भागामध्ये भरत आहे। अत्यंत आनंद आहे। विशेषतः आपल्या माध्यमिक विद्यालयाच्या आपल्या पाटील ताई यांचे सर्व सहकारी यांनी खऱ्या अर्थाने कष्ट केलं। आज जवळजवळ 10-15 दिवसापासून ते रोज बाहेर फिरत आहेत आणि ह्या प्रदर्शनासाठी चांगल्या प्रकारे त्यांनी वर्गणी करून आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे। त्या शिक्षक वृंदांचे सर्वांचे टाळ्याच्या गजरात या ठिकाणी अभिनंदन करा। पहिल्यांदा जोरात टाळ्या वाजवा। वा वा, व्हेरी गुड। खऱ्या अर्थानं विज्ञान प्रदर्शनाचं आपण या ठिकाणी उद्घाटक साहेब फार छान बोलले। आपले बाळासाहेब क्षीरसागर साहेब यांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं। जगताप साहेब यांनी चांगलं मार्गदर्शन केलं। ढिकलेताई यांनी चांगलं मार्गदर्शन केलं। आता बोलायचं म्हणजे खऱ्या अर्थानं विज्ञान म्हणजे ज्ञान असलं तर विज्ञान, आणि अज्ञान संपवायचं काम हे विज्ञान करत असतं। आपले APJ अब्दुल कलाम साहेब हे राष्ट्रपती होते, खरे वैज्ञानिक ते। आणि त्याच्यानंतर आपल्या राष्ट्रपती ताई आपल्या प्रतिभाताई पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने त्याही राष्ट्रपती झाल्या, पण त्यांनी शपथ घेताना बघा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। ज्या ठिकाणी अध्यात्म संपत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी विज्ञान संपत त्या ठिकाणी अध्यात्म चालू होते। आणि या दृष्टिकोनातून आता सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विज्ञानाचे खूप फायदे, पण त्याच्या एका बाजूला जर समोर जर बघितलं तर तोटेही तितके। म्हणून खऱ्या अर्थानं विज्ञानाचा विचार करत असताना या ठिकाणी ज्ञानोबरायांनी हरिपाठात पडलेले आहे। आता जगताप साहेबांनी सांगितलं की बाबा अंधश्रद्धा किंवा कोणाला भूतबाधा झाली असेल तर काही नाही, पण ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या हरिपाठात केले, तेने भूतबाधा भेनेत येते। म्हणजे भूतबाधा जर झाली असेल तर हरिपाठात जर नुसता तुम्ही नित्य क्रमाने जर केलं तर तो भूतबाधाही पळते। हे संतांनी त्यावेळेस सांगितलेले। मला सांगायचं एक, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं। मला अशी खात्री आहे या गिरणारा परिसरामधून आपण आजच्या विज्ञान प्रदर्शनामधून काहीतरी या ठिकाणी शिदोरी घ्याल।
या ठिकाणी वैज्ञानिक म्हणा, चांगल्या प्रकारचे शिक्षक म्हणा, अशा प्रकारचे निर्माण होऊन या मराठा विद्याप्रसारक समाजाला एक स्वाभिमान वाटावा अशा प्रकारचे या ठिकाणी मला वाटतं विद्यार्थी निर्माण होतील. ज्यांनी या ठिकाणी प्रदर्शन केलं त्यांचंही अभिनंदन आणि सर्व शिक्षक वृंद सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि गिरणारे गावी 53वे नाशिक ग्रामीण तालुकास्तरीय विज्ञान परिषद यशस्वी केलं. त्या सर्वांचं अभिनंदन करतो. पण गेल्या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, तुमच्यासाठी विज्ञान प्रदर्शन आहे. आपण एक नोटबुक तयार करा, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला काय शिकायला मिळालं, मला शिक्षकांनी काय सांगितलं, विज्ञानाच्या माध्यमातून माझी प्रगती कशी होईल. नाहीतर आणि मित्रांनो, या विभागाच्या मुख्याध्यापिका अंकिता पाटील मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, शिक्षण कर्मचारी आणि विद्यार्थी, विज्ञान प्रदर्शन याचं आयोजित करण्यामागं एकच आहे, अंधश्रद्धेतून आपण विज्ञानाकडे जातोय. अंधश्रद्धा हा महत्त्वाचा विषय आहे. अंधश्रद्धेमधून आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक प्रयोग केले जातात आणि त्याच्यातून आपल्याला विज्ञानाकडे जायचं आहे. विज्ञानाकडे का जायचं आहे तर आपल्यातल्या एखादा विद्यार्थी विज्ञान क्षेत्रामध्ये एखादा शास्त्रज्ञ झाला पाहिजे. त्याच्याकरता पंचायत समिती असेल, हे उपक्रम ग्रामीण भागात आयोजित करतात. याच्यातून आपण काय घेतलं पाहिजे. आपण सर्वांची तुम्हाला एक विज्ञानाचं एक उदाहरण देतो बघतो. आपण सकाळी उठल्या सुरुवात करतो कशाची, दात घासायची. त्याला दात घासायला काय असतं, टूथपेस्ट. टूथपेस्ट आली म्हणजे त्याच्यात केमिकल आलं, त्याचे विज्ञान. ब्रश आला, त्याला प्लॅस्टिक आलं. ते प्लॅस्टिक तयार करायला फॅक्टरी आली, ते विज्ञानाकडेच आहे ना, बरोबर आहे ना. म्हणून आपण आता सगळ्या विद्यार्थ्यांनी या विज्ञानाकडे जाताना अभ्यास केला पाहिजे. विज्ञानाचे काय काय प्रयोग केले जातात, काय काय नाही. आता नवीन तंत्रज्ञान आलं, AI, त्याचा वापर केला पाहिजे. आणि त्या वापर करताना सगळ्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वापर केला पाहिजे त्याचा, नाही तर त्याचा वापर अनेक वेगवेगळा होतो. म्हणून आता मधीच मोबाईलवर अनेक प्रयोग AIचे केले जातात. म्हणून आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयोग करताना आणि तुम्ही जे प्रदर्शन भरवलेलं आहे, ज्याच्यात ज्या संघांनी भाग घेतलेला आहे, त्या सगळ्या संघांना माझ्या शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. में किसने निकाला हुआ है? बच्चों ने निकाला है, टीचर ने निकाला हुआ है? सब टीचरों ने निकाला हुआ है. कितने दिन लगे इसमें बनाने में? एक ही दिन में बनाया गया है. कितने कलर यूज किए गए? ओके, थैंक यू. हा आपल्या पर्यावरणाला घातक ठरत आहे, त्यावर हा आधारित प्रोजेक्ट बनवला आहे. कचरा पेटवला की मग विद्युत निर्मिती होते. मेरा नाम निखिल गांगुर्डे. मेरा नाम उस्मान रजा अंसारी है. हमारे प्रोजेक्ट का नाम इलेक्ट्रिक पोल सेफ्टी है. इलेक्ट्रिक पोल में दुर्घटनावश इलेक्ट्रिक करंट फ्लो होने लग जाए और यदि ऐसे पोल को किसी ने टच कर लिया तो जीवित हानि हो सकती है. इसको टालने के लिए हमने ये प्रोजेक्ट बनाया है. अब हम यह प्रोजेक्ट के कार्य करके दिखाते हैं. जैसे ही इलेक्ट्रिक पोल में इलेक्ट्रिक करंट फ्लो होने लग जाएगा, वैसे ही हमारे प्रोजेक्ट से निरंतर सूचना मिलती रहेगी कि ये पोल खतरनाक है, कृपया इससे दूर रहे. जब केवळ 6 महिने आपल्याकडे 6 महिने पाऊस, 6 महिने उन्हाळा असतो. त्यात आपण 6 महिने उन्हाळ्यात आहे ना, थोडीशी ऊर्जा गावाला वापरायची. ऊर्जा साठवता येत नाही, आणि ऊर्जा साठवून ठेवायची. साठवता येत नाही ना. आपण जर असं असतो तर आपल्याकडे जे पावसापासून आता एवढी मोठी पाऊस पडतो, त्याच्यापासून विद्युत निर्मिती करतो, ती साठवता येत असती तर मग आपण जगावर राज्य केलं असतं. कारण आपल्याकडे पाऊस जास्त आहे, सगळं आहे. हे सिस्टीम जी आहे ही फक्त आपल्या 4 महिन्याकरता, बरोबर. चालेल. बाकीच्या देशांमध्ये आणि इंडियामध्ये ते दाखवणार आहे या मॉडेल. तर हायड्रोपोनिक फार्मिंग ही बिना मातीची शेती केली जाते, फक्त पाण्यावर. ते इथून मोटरद्वारे पाणी इथे येतं आणि ते
वापस इथे येऊन परत त्या मोटरच्या इथे जातो. याचा उद्देश काय? याचा उद्देश म्हणजे आपण कमी पाण्यात 90% पाणी कमी यूज करतो. बिना मातीची शेती करू शकतो. कमी जागेत जास्त प्लांट्स हा मूळ उद्देश असा आहे का कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचा हा प्रयोग आहे शेतीचा. आणि हा पहिला प्रयोग केलेला आहे इस्रायलनं आपल्या जगाला दाखवून दिलंय का कमी क्षेत्रात उत्पादन कसं मिळवायचं. त्याच्याकरता आपण त्या प्रयोगाकडे गेलेलो आहोत. बरोबर, इस्रायल देश करतो बरं का. हानिकारक नाही पर्यावरण हानिकारक म्हणतच नाही मी, तो प्रश्नच नाही. चल सावध पण करू शकतो. जर सेन्सर वाजलं बिबट्या गावात आला, सेन्सर वाजलं तर गावकरी घराच्या बाहेर निघणार नाही. कॅच करतं ते आणि बिबट्या एंट्री केला की तर त्याचे लगेच फोटो पण sensor याच्यामध्ये कॅच होतात बिबट्याचे. आणि अल्ट्रासोनिक साऊंड आवाजाचं साऊंड पण कॅच होतं आणि मग गावकरी अलर्ट होतात बघ घराच्या बाहेर निघती नाही. मग जर मुलांना बघ तो आवाज जर आणि स्वतः पण अलर्ट होतात की बिबट्या एंट्री केली इकडनं catch होतं. कुठून पण एंट्री केली कोणत्या पण दिशेने एंट्री केली तरी वाचते. तो बिबट्याचं हे तशी त्याला image प्रॉब्लेम capture केला आम्ही याच्यात ते त्याचं नाही का थोडं सेटिंग. तर गावकरी घराच्या बाहेर निघणार नाही. तर असं सगळ्यांनी ना प्रत्येकाच्या गावात जर लावलं तर गावाचा विकास पण होऊ शकतोय आणि बिबट्याचे प्रमाण पण कमी होईल. म्हणजे प्रमाण नाही कमी होणार पण मग अलर्ट राहते. तर या आवाजाने बिबट्या पळून जातो. याची उंची म्हणजे कितीपर्यंत आहे सेन्सरची उंची कितीपर्यंत? सेन्सर ते जाऊ शकतो पण मग ते असं त्याच्यात आपण जागा पण सेट करू शकतो. कोणते गावं घ्यायचे, किती लांबीचे नाही का, म्हणजे असं किती क्षेत्र. सगळ्यात अगोदर अणु सिद्धांत मांडला जॉन डाल्टनने. त्याने सांगितलं की अणुच्या अंतरंगामध्ये आपण हे एकदम घरातलं साहित्य वापरून केलेलं आहे. अणुच्या अंतरंगामध्ये जितके प्रोटॉन असतात तितकेच इलेक्ट्रॉन असतात आणि प्रोटॉनची जी संख्या असते त्याला अणुक्रमांक म्हटलं जातं. आणि हे अणु त्याच्या भोवती फिरत असतात. तर त्यानंतर हे जे केलंय असे खोके घेतलेत आपले आणि या बॉक्सला स्टिकर लावले. याच्यातून सगळे 118 मूलद्रव्यांची माहिती आहे. या प्रत्येक मध्ये त्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक, त्याची संज्ञा, त्याचं नाव पूर्ण, त्याचा अणुवस्तुमानांक. त्यानंतर त्या मूलद्रव्याचं हे बोर्स मॉडेल म्हणतात. म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत आणि त्याचे कसे फिरतात ते बोर्स मॉडेल. त्यानंतर तो कोणत्या प्रकारचं मूलद्रव्य आहे, तर अल्कमृदा धातू आहे. त्यानंतर त्याचा उपयोग काय, तर हा बेरिलियम आहे ना, हा पाचू मध्ये सापडतो आपल्याला. पाचू त्याच्यापासून बनलेला असतो मुख्यतः आणि त्याचं नाव पूर्ण परत मुलांना कळावं. आणि हा लुई निकोलस वॉकलिन याने हा शोध लावलेला आहे. म्हणजे ह्या खोक्यातून आपल्याला त्या मूलद्रव्याचं 6 प्रकारची माहिती मिळते प्रत्येक. आपल्याकडं पावसाळ्यात सूर्योदय नाही ना होती. माझ्याकडे मी केलेलं आहे, माझ्याकडे सोलर सिस्टीम आहे. नाही बोलत आपल्याकडे दाट असते. वर्ध्याच्यात काय असतं, पावसाळ्यात पडतो त्याच्या थोड्या त्यांच्या ठिकाणी जपान नाही त्यांनी त्याच्यापासून उद्योग केली अणु ऊर्जापासून. पानी के अंदर जो कचरा हाँ एकदम चांगला प्रयोग बनवलेला आहे. तू याच्या अगोदर पुढे बघितलं का नाही? याचा उपयोग कुठं कुठं होतो? स्मार्ट ऍग्रिकल्चर मधून तुम्ही काय काय शिकणार? शेती करायला इझी पडतं मी आता ग्रीन हाऊस बनवलंय. नाही आता तुम्ही ग्रीन हाऊस बनवलंय, याचा उद्देश काय? ग्रीन हाऊस बनवलं तुम्ही, ग्रीन म्हणजे काय? हरित
बरोबर. तिथं हवा आपल्याला तर बनवलं, त्याला कुठल्याही असं अडचण नसते. लाईट आला पाहिजे, त्याच्यात प्रकाश आला पाहिजे, हवा आली पाहिजे, त्याप्रमाणे आपण ग्रीन हाऊस बनवलं ना. जसं फार्म सिक्युरिटी बनवलं तुम्ही, फार्म सिक्युरिटीचं शेतकऱ्याचं मालाचं आणि स्वतःचं रक्षण व्हावं याच्याकरता फार्म सिक्युरिटी बनवलं, बरोबर ना. तोच उद्देश सांगितला मी तुम्हाला. सिक्युरिटी काय, आपल्याला प्राण्यापासून आपली सिक्युरिटी झाली पाहिजे आणि शेतीचं बिल झालं पाहिजे. थँक्यू. आपका परिचय सांग तुझं. Good morning, sir, and to everyone. My name is Aryan Judhekar from class 6. My school name is Ayushi International School. Our project name is Sustainable Agriculture, and it is made by me and my friends. आपने क्या बनाया हुआ है? We made this the Sustainable Agriculture project, organic compost, mini drip irrigation, self-watering pot system, windmill, and pollinator friendly and honey house. सारे बच्चों ने जो आगे आज प्रदर्शन किया हुआ है गिरनारा में, क्या इसके ऊपर आपकी राय क्या रहेगी? जो ग्रामीण इलाके के जो बच्चे हैं, वो जो अभी सेंद्रीय खेती कैसी करनी है, वो उसका खेती को क्या क्या करना मांगता है, वो ड्रिप इरिगेशन करना मांगता है, वाटर सोलेशन प्लॉट करना मांगता है, ये सब दिखाया है उनके बनाने। नेचुरल खेती से बच्चों को या किसान के लिए फायदे की बात क्या है? नेचुरल खेती के किसान को नहीं, हर आदमी को फायदा है। वो सेंद्रीय खेती का जो अनाज मिलता है उसमें अपना शरीर को कुछ ये नहीं हो जाता। जो केमिकल का खेती जो है वो उसमें बहुत बीमारी बढ़ रही, इसलिए अभी आप सब लोग सेंद्रीय खेती पे चालू किया है। तू कुठून आला? शेवगे रामनाथ. बर, तुझं नाव काय? चैतन्य नामदेव कासा. बर, हे काय प्रयोग केलाय तू आता? याचं नाव आहे इलेक्ट्रिक केज फॉर वाईल्ड एनिमल्स. जसं की बिबट्या आला की ना इथं चारा राहतो, म्हणजे बकरी, तो याला पाहून बरी शिरतो आणि इथं एक ना फोर सेन्सर लावेले, त्याच्यावर पाय ठेवला का हे लगेच बंद होतो. आपण कोडिंगद्वारे बनवलेलं आहे. बिबट्यासाठी बनवलं. कमी खर्चात
हे यूज करू शकतो. शेतीचं आणि आपलं संरक्षण होण्याकरता हे उपयोग केलेले आहे. कुठून आले तुम्ही? शिंदे. काय काय आहे? कसं आहे काय करायचं? पाण्याच्या प्रेशरने गोलनंतर ना मोटरमध्ये पॉवर जनरेट होते. पॉवर जनरेट झाले जायचं. दाखव, करून दाखव. याचा फायदा काय आहे? इलेक्ट्रिक लागत नाही असं काही. कुठे कुठे उपयोग आहे? विद्युत निर्मिती केली जाते. पाण्यापासून आपण विद्युत निर्माण. हो. त्याच्यामुळं प्रदूषण होतं. प्रदूषण. सर आज जो आप गिरनारा गांव में विज्ञान प्रदर्शन देखने आए हुए हैं, आने वाली पीढ़ी के लिए, आने वाले बच्चों के लिए क्या सलाह देंगे विज्ञान प्रदर्शन देखने के बाद? नाही, या विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना खरं वैज्ञानिक दृष्टी या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेवटी आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना शेवटी प्रगती करता विज्ञानाची जोड ही आवश्यक आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कोणतंही क्षेत्र असं तिथे विज्ञानाशिवाय प्रगती या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपल्याला भविष्यामध्ये काय चांगलं करता येईल किंवा आपल्याला प्रगती करायची असेल तर विज्ञानाची जोड आपल्याला त्या ठिकाणी लावली पाहिजे. त्यामध्ये कृषी क्षेत्र असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल किंवा इतर सगळेच क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र असेल त्यामध्ये सुद्धा नवीन नवीन संशोधनामुळेच आपण या ठिकाणी प्रगती करू शकतो. ज्या ज्या अडचणी येतात त्यामुळे विज्ञानाने मात होते. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांमधून एखादे असे तंत्रज्ञ वैज्ञानिक तयार होत आले पाहिजे हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खरं सांगणं गरजेचं आहे. 21वीं सदी में विज्ञान की प्रगति कहाँ तक मानव जाति के लिए सहारनीय रहेगी, फायदे की रहेगी? विज्ञान की प्रगति आज जो कोई प्रगति हो रही है वो विज्ञान की वजह से ही हो रही है और समझो ये साइंस यानी नहीं होता तो ये प्रगति नहीं हो सकती. अंधश्रद्धा को विज्ञान तोड़ दे सकता है? दे सकता है. किस तरह से देना चाहिए और किस तरह से दे रहा है? जो कुछ अपने पुराने जमाने में लोगों में अंधश्रद्धा की जो भावना थी वो जो लोगों को जो दिशा बोल यानी उनको जो गलतफहमी थी वो गलतफहमी दूर करने के लिए वैज्ञानिकों ने जो प्रयोग किए, जो लोगों को दिखाए, उससे वो अंधश्रद्धा कम हो रही है. सरकार चाहे या अपना मराठा विद्या प्रसारण मंडल ऐसे विद्यार्थियों के लिए क्या सहायता देगी आने वाले भविष्य में? जो कुछ हमारा स्टूडेंट है वो जो आगे जाके समझो कुछ जिसमें जो टैलेंट है उनको प्रोत्साहन देने के लिए हमारी संस्था काम करती है और उनको प्रोत्साहन देती है. उनको आगे जाने के लिए जो कुछ जरूरत पड़ती है वो भी सपोर्ट या ये जगह करती है. ठीक है सर, धन्यवाद.